तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कला आणि क्रीडा याबद्दलची माहिती बघणार आहोत. आपल्याला कल्पना असेल मागे अनेक व्हिडिओजमध्ये आपण गुगलवर जातो. गुगल हे सर्च इंजिन आहे. तर मी गुगलवर जाऊन पहिले मराठीला क्लिक केलेलं आहे आणि मी मराठीमध्ये टाईप करतो, म्हणजे इंग्रजीमध्येच टाईप करेल पण त्याचं मराठीमध्ये रूपांतर होईल. तर आपल्याला माहीत असावं हे, मी कला हा शब्द टाईप करतोय, KALA. मी ज्यावेळेला कला हा शब्द टाईप करायला लागलो त्यावेळेला इथे मराठीमध्ये आलेले बघा. कलावर क्लिक केलं मी, इथे कला शाखा, कलाकार, कलान. तर ह्या ठिकाणी कलावर क्लिक करतोय. कलावर क्लिक केलं तर आपल्याला कलाच्या संदर्भात या ठिकाणी ह्या बघा ह्या तमाम वेबसाईट आहे. आणि आपल्याला या ठिकाणी फार महत्त्वाचं सांगू इच्छितो ते म्हणजे आपलं गुगलमध्ये, गुगल एक प्रकारचा कल्पवृक्ष आहे. तुम्ही एक मनात आणा काही आणि ते फक्त ह्या ठिकाणी सर्च करा, तुम्हाला अनेक वेबसाईट मिळतील. त्यांनी सांगितलेलं आहे सुमारे 88,20,000 एवढ्या वेबसाईट या कलाच्या संदर्भात त्याने या ठिकाणी सर्च केलेला आहे. तर फार महत्त्वाचं आहे हे. तर मी कला ह्या विकिपीडिया म्हणून एक वेबसाईट आहे, त्याला क्लिक करूया, काय बघूया आपण. तर विकिपीडिया म्हणजे हा शब्द म्हणजे मराठीमध्ये मुक्त ज्ञानकोश आहे. हा मुक्त याच्यासाठी म्हटलेलं आहे की तुम्ही सुद्धा या ज्ञानकोशमध्ये तुम्हाला असलेली माहिती सुद्धा तुम्ही भरू शकतात. अर्थात तुम्हाला त्याची परमिशन घ्यावी लागते. तुम्हाला पासवर्ड आणि युजर ID मिळेल आणि तुम्ही ती माहिती भरू शकतात. तर म्हणून याला मुक्त ज्ञानकोश असं म्हटलेलं आहे विकिपीडिया. म्हणजे गुगलला जेवढं आपण महत्त्व दिलं जातं तेवढंच मराठीमध्ये विकिपीडियाला सुद्धा आपण या ठिकाणी महत्त्व देतोय. तर कलाच्या बद्दल या ठिकाणी माहिती दिली. कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. आणि कलेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ चित्रकला आहे, शिल्पकला आहे, नाट्यकला आहे आणि मग ते अनुक्रमणिका दाखवलेलं आहे या ठिकाणी. कलेचे उपयोग काय आहे, तत्वज्ञान काय, कलेची कारणे, विवाद, म्हणजे या ठिकाणी ही संपूर्ण माहिती आपल्याला या विकिपीडियामध्ये मिळते. समजा मी चित्रकलावर जर क्लिक केलं तर बघूया आपल्याला काही अजून माहिती मिळते का. तर बघा या ठिकाणी चित्रकलावर क्लिक केल्यानंतर चित्रकला हा कलेचा एक प्रकार आहे. मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार यातून दिसून येतो. चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे. म्हणजे ही सगळी माहिती बघा या ठिकाणी. मग इतिहास काय आहे चित्रकलेचा, मग प्राचीन चित्रकला कशी होती, मग पौराणिक चित्रकला काय, मध्ययुगीन चित्रकला काय, चित्रकलेमध्ये कसे बदल होत गेले, मुख्य चित्रकार, मग संगणकीय चित्रकार आलं, हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे. मग महाराष्ट्रातले प्रसिद्ध चित्रकार कुठले होते, तर हे चित्रकारांचे नावं दिलेले आहे इथे. आबालाल रेहमान, बाबूराव पेंटर, राव बहादूर धुरंधर, बाबूराव सडवेलकर. आपण याला क्लिक केलं तर याच्याबद्दलची माहिती मिळते आपल्याला. मी बाबूराव पेंटरवर क्लिक करतोय. हे बघा बाबूराव पेंटरबद्दलची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळाली की त्यांचं पूर्ण नाव बाबूराव कृष्णाराव मेस्त्री आहे. त्यांचा जन्म जून 3, 1890 साली कोल्हापुरात झाला, महाराष्ट्र, भारत. आणि त्यांचा बाबूराव पेंटर यांचा जन्म जून 1890 मध्ये कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ गाव बाबूराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. म्हणजे त्यांचं जीवन कार्य काय होतं, चित्रपटाविषयी बाबूराव पेंटरचा काही चित्रपटाशी काही संदर्भ आला असेल, त्यांना अडचणी काय होत्या, चित्रकला, त्यांना कुठले पुरस्कार मिळालेले आहे. पुरस्कारामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, रघुनाथ फडके पुरस्कार आहे. तर मला हे सांगायचं तर कलेविषयी आपण या ठिकाणी बोलतोय. मी अजून पुन्हा एक वेळा गुगलवर जातो. कलाचा अजून आपल्याला काही वेबसाईट आहेत. आपण कला मराठी वर्डवर क्लिक करूया. मराठी वर्ड नावाची वेबसाईट आहे, कलेच्या संदर्भात आहे. अर्थात कलेच्या संदर्भात नाही, संस्कृतीच्या संदर्भात आहे, साहित्य याच्यामध्ये, कला क्रीडा आहे, उद्योग आहे, करमणूक आहे, बालनगरी आहे. हे बघा संस्कृतीमध्ये मराठी इतिहास काय, मराठी व्यक्तिमत्व काय, मराठी सणवार पण आहे. तर या ठिकाणी आपण कले संदर्भात बोलतोय. तर मराठी माणूस आणि कला याचं अतूट नातं आहे. नृत्य, गायन, वादन, चित्रकला, हस्तकला या विविध कलामध्ये मराठी माणसाने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मगाशी पण आपण हेच वाचलं. बघा विविध कलेचे प्रकार आहे, कलाकार लेख, कलाकार नामांकित कलाकाराच्या मुलाखती आहे इथे. म्हणजे त्या वेबसाईटवर काही म्हणजे
विकिपीडियावर काही माहिती असेल त्याच्यापेक्षा जास्त माहिती याच्यामध्ये, किंवा याच्यातली काही माहिती त्याच्यात नसेल, त्याच्यातली माहिती काही याच्यात नसेल, असं होऊ शकतं. संगीत कला कुठली आहे? पुष्परचना आहे, नृत्य कला आहे, बघा पारंपरिक वाद्य आहे, कलाच आहे तो. तर मी समजा संगीत कलेवर क्लिक केलं तर काय होतं बघूया आपण. हे बघा, संगीत कलेवर मी क्लिक केलं आणि त्याने संगीत कलेमध्ये बासरी वादन, तंबोरा, सनई, बीन, घांगळी, आपल्याला पारंपरिक वाद्य बघा, एक तारी पण पारंपरिक ह्या ठिकाणी वाद्य आहे. घांगडीबद्दलची माहिती दिली आहे. संगीत हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संगीत निर्माण करते ते वाद्य. संगीत वाद्याचे 4 प्रकार आहेत. म्हणजे सगळी माहिती आपल्याला. घांगडी काय आहे तर हे वारली समाजाचे पारंपरिक वाद्य आहे. म्हणजे असा अभ्यास आपला या ठिकाणी कलेच्या बाबतीत आणि वादनच्या बाबतीत या ठिकाणी होऊ शकतो. समजा आपण सनईबद्दलचं बघूया, काय म्हणतो तो सनईबद्दल. तर सनईबद्दल, सनईचं चित्र पण दिलेलं आहे बघा या ठिकाणी. आपल्या घरात कोणते मंगल कार्य असेल, आपण प्रथम सनई लावतो. सनई हे मंगलवाद्य म्हणून ओळखले जाते. म्हणजे सनई ह्या वाद्याविषयी आणि सनईचं चित्र पण या ठिकाणी दिलेलं आहे. पुन्हा त्याला सांगितलं या वाद्याला मध्यभागी 7 छिद्रे असतात. हे वाद्य वाजवताना या छिद्रावर बोटाच्या मदतीने दबाव आणला जातो. म्हणजे सनई कशी वाजवायची याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर मला असं वाटतं आपल्याला हे समजलं असेल. तसंच कला आणि क्रीडाविषयी पण आहे. तुम्ही क्रीडाविषयी जर क्लिक केलं तर क्रीडाविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती मिळू शकते. मी क्रीडावर क्लिक करतो आहे. कला आणि क्रीडा हा आपला या ठिकाणी व्हिडिओ आहे बघा. क्रीडा क्षेत्रात खास मराठी खेळ, उदाहरणार्थ विटीदांडू, लगोरी, कुस्ती, मल्लखांब. अर्थात आता इंटरनेटचं आणि हे युग असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला आता म्हणजे व्हिडिओ गेम्स आहेत, तर त्यामुळे व्हिडिओ गेम्स आहे किंवा आपण कॉम्प्युटरवरच गेम्स खेळतो, तर त्यामुळे ह्या ज्या पारंपरिक ज्या क्रीडा होते ते मागे पडत चालले. पण आपल्याला क्रीडाविषयी जर माहिती हवी असेल, तिथे विविध खेळ आहे, खेळाडू आहे आणि योगा आणि विविध खेळवर जर मी क्लिक केलं तर आपल्याला क्रीडामध्ये विविध खेळ कुठले कुठले आहेत तर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. बघा, कबड्डी आहे, लगोरे आहे, कुस्ती आहे, पिदावणी आहे, सूरपारंब्या हा फारच जुना प्रकार आहे खेळाचा. नवीन प्रकारामध्ये क्रिकेट आहे, हॉकी आहे, खो खो आहे. तर आपण समजा कबड्डीबद्दलचं या ठिकाणी जर क्लिक केलं तर आपल्याला कबड्डीबद्दलची या ठिकाणी माहिती मिळेल. तर गुगलवर जर आपण गेलो आणि पर्टिक्युलर वेबसाईट जर आपण क्लिक केली तर आपल्याला अनेक वेबसाईट, मगाशी बघितलं आपल्या कितीतरी लाख वेबसाईट त्याने कला या आपल्या विषयावर त्याने आपल्याला सर्च करून दिल्या आणि एवढ्या वेबसाईट आपल्याला मिळालेल्या. तर कबड्डी हा खेळ मूळ दक्षिण आशियातला आहे, मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात 2 संघ मैदानाच्या 2 बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर. मला सांगायचं आहे की ही सगळी माहिती या ठिकाणी दिली बघा किती आहे. 1936 मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती यांनी या खेळाच्या प्रचारासाठी बर्लिन ऑलिम्पिकमध्ये प्रदर्शनी सामना खेळून दाखवला. म्हणजे काही MPSC UPSC सारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला जर असं काही विचारलं तर याचं नॉलेज आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. तर निश्चितच अध्यापनासाठी आपल्याला या इंटरनेटचा फार मोठा आणि फार म्हणजे तुम्ही शब्दात त्याला म्हणू शकत नाही किंवा तुम्ही कल्पनाच करू शकत नाही एवढा मोठा फायदा आपल्याला इंटरनेटचा अध्यापनासाठी होत असतो. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.